नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे 20 जनरल नॉलेजचे प्रश्न दिलेले आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? पर्याय: ए. कोयना धरण, बी. जायकवाडी धरण, सी. उजनी धरण, डी. मुळशी धरण. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. जायकवाडी धरण. प्रश्न क्रमांक 2. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय: ए. कृष्णा, बी. गोदावरी, सी. भीमा, डी. तापी. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. गोदावरी. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? पर्याय: ए. 5, बी. 6, सी. 7, डी. 8. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. 6. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा कोणता? पर्याय: ए. मुंबई शहर, बी. मुंबई उपनगर, सी. ठाणे, डी. पालघर. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. मुंबई शहर. प्रश्न क्रमांक 5. महाबळेश्वर येथे कोणत्या प्रमुख नदीचा उगम होतो? पर्याय: ए. गोदावरी, बी. कृष्णा, सी. तापी, डी. वर्धा. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. कृष्णा. प्रश्न क्रमांक 6. भीमा नदीचा उगम कुठे होतो? पर्याय: ए. भीमाशंकर, बी. त्र्यंबकेश्वर, सी. महाबळेश्वर, डी. माथेरान. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. भीमाशंकर. प्रश्न क्रमांक 7. पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय: ए. नागपूर, बी. पुणे, सी. सातारा, डी. नाशिक. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. नागपूर. प्रश्न क्रमांक 8. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय: ए. चंद्रपूर, बी. भंडारा, सी. गोंदिया, डी. नागपूर. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. गोंदिया. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय: ए. सातारा, बी. पुणे, सी. कोल्हापूर, डी. सांगली. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. सातारा. प्रश्न क्रमांक 10. माथेरान कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय: ए. ठाणे, बी. रायगड, सी. पुणे, डी. पालघर. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. रायगड. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? पर्याय: ए. यशवंतराव चव्हाण, बी. वसंतराव नाईक, सी. शंकरराव चव्हाण, डी. वसंतदादा पाटील. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. यशवंतराव चव्हाण.
प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन प्रामुख्याने कुठे होते? पर्याय ए पुणे, बी नागपूर, सी मुंबई, डी नाशिक. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी नागपूर. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्र विधानसभेचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय ए मुंबई, बी पुणे, सी नागपूर, डी नाशिक. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए मुंबई. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रातील प्रमुख पर्वतरांग कोणती? पर्याय ए अरावली, बी पश्चिम घाट, सी हिमालय, डी सातपुडा. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी पश्चिम घाट. प्रश्न क्रमांक 15 सह्याद्री पर्वतरांगेला दुसरे कोणते नाव आहे? पर्याय ए पश्चिम घाट, बी पूर्व घाट, सी सातपुडा, डी विंध्य. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए पश्चिम घाट. प्रश्न क्रमांक 16 तापी नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? पर्याय ए महाराष्ट्र, बी मध्य प्रदेश, सी गुजरात, डी राजस्थान. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील प्रमुख कापूस उत्पादक प्रदेश कोणता? पर्याय ए विदर्भ, बी कोकण, सी पश्चिम महाराष्ट्र, डी मुंबई. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए विदर्भ. प्रश्न क्रमांक 18 कोकण प्रदेश कोणत्या भौगोलिक भागांदरम्यान आहे? पर्याय ए हिमालय व अरावली, बी सह्याद्री व अरबी समुद्र, सी सातपुडा व विंध्य, डी गोदावरी व कृष्णा. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी सह्याद्री व अरबी समुद्र. प्रश्न क्रमांक 19 कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए सातारा, बी सांगली, सी पुणे, डी कोल्हापूर. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए सातारा. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रातील प्रसिद्ध वारली चित्रकला कोणत्या भागाशी संबंधित आहे? पर्याय ए विदर्भ, बी कोकण, सी मराठवाडा, डी खानदेश. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी कोकण. या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. प्रश्न पोवाडा मुख्यतः कशाशी संबंधित आहे? पर्याय ए वीरकाव्य, बी लोककला, सी शास्त्रीय संगीत, डी वास्तुकला.